शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते जाहीर करण्यात आलेले आहेत। मुख्य प्रवक्तेपदी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि इतर 6 जणांवरती प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या प्रवक्त्यांमध्ये कोण कोण आहे आपण पाहूयात। शिवसेना नेते ॲडव्होकेट अनिल परब, शिवसेना उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना जनसंपर्क प्रमुख ॲडव्होकेट हर्षल प्रधान, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आनंद दुबे, जयश्री शेळके यांच्यावरही प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं या संपूर्ण घडामोडीबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया। वेदांत, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे, त्यांच्यावरची जबाबदारी आणि त्याचबरोबर त्यांची नावं सांगण्यात आलेली आहेत, तर याबद्दल आणखीन काय सांगता येईल? पूर्वी ज्या प्रकारे शिवसेना ठाकरे गटाकडनं जे पत्रक काढण्यात आलेलं आहे, यामध्ये संजय राऊत आणि अरविंद सावंत हे पक्षाचे मुख्य प्रवक्तेपदी असणार आहेत। तर शिवाय इतर जे नेते आहेत, ज्यामध्ये अनिल परब असतील, प्रियंका चतुर्वेदी असतील, शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान, त्यासोबतच उपनेत्या सुषमा अंधारे, आनंद दुबे आणि जयश्री शेळके यांचाही प्रवक्त्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याआधी सुद्धा हे प्रवक्ते म्हणून काम करत होते, मात्र नव्यानं मुख्य प्रवक्तेपदी म्हणून संजय राऊतांसोबत अरविंद सावंत यांचं नाव देण्यात आलेलं आहे। तर इतर 6 प्रवक्त्यांची सुद्धा नावं दिली आहे। शिवाय पत्रकात असंही म्हटलेलं आहे की जे इतर नेते आहेत ते सुद्धा पक्षाची बाजू वेळोवेळी मांडतील आणि आधी सुद्धा आपण बघितलं अंबादास दानवे असतील किंवा मग इतर नेते असतील, मग किशोरी पेडणेकर असतील, त्यांनी सुद्धा बाजू मांडली, त्यामुळे ते सुद्धा बाजू या प्रवक्त्यांसोबत मांडतील असं पत्रकात सांगितलंय। धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर 6 नावांची घोषणा करण्यात आलेली आहे, पण त्याचबरोबर मुख्य प्रवक्तेपदी खासदार संजय राऊत आणि त्याचबरोबर खासदार अरविंद सावंत यांचं सुद्धा नाव घोषित करण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।